नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअर मध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, मागील 2 ते 3 दिवस आपण कोणताही व्हिडिओ अपलोड केलेला नव्हता। काही मेजर अपडेट नसल्यामुळे आपण विद्यार्थ्यांना व्हॉट्सअप ग्रुपवर ज्या काही छोट्या मोठ्या अपडेट आहेत त्या शेअर करत होतो। परंतु सध्या महाराष्ट्रामध्ये बीएससी नर्सिंग या कोर्ससाठी काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे। ज्याही विद्यार्थ्यांना बीएससी नर्सिंग या कोर्समध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने हा फार महत्त्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे। या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। तसेच मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने येणाऱ्या टाइम टू टाइम अपडेटसाठी जर तुम्ही अद्यापही बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व अपडेट्स तुम्हाला टाइम टू टाइम मिळत राहतील। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण सीईटी सेलची ही नोटीस पाहू शकतो। ही नोटीस 1 ऑगस्ट 2024 रोजी आलेली आहे। नोटीस नंबर 10 बीएससी नर्सिंग। तर या ठिकाणी त्यांनी बीएससी नर्सिंगचे जे काही राऊंड होणार आहेत, रजिस्ट्रेशन होणार आहे, त्या संदर्भाने आपल्याला माहिती दिलेली आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो ऑनलाईन रजिस्ट्रेशनची जी प्रोसेस आहे ती 1 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट या दरम्यान चालणार आहे। ज्याही विद्यार्थ्यांना बीएससी नर्सिंग या कोर्समध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी बीएससी नर्सिंगसाठी जी सीईटी एक्झाम झालेली होती ती एक्झाम दिलेली असणं आवश्यक आहे, तरच तुम्ही महाराष्ट्रामध्ये बीएससी नर्सिंग या कोर्ससाठी ॲडमिशन घेऊ शकता। आता खूप सारे महाराष्ट्रामध्ये असे विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांनी नीट 2024 ची परीक्षा दिलेली आहे, परंतु आता मार्क कमी आल्यामुळे त्यांना बीएससी नर्सिंग या कोर्समध्ये ॲडमिशन घेण्याची इच्छा असेल तर अशा विद्यार्थ्यांना नीटच्या मार्कवर बीएससी नर्सिंगमध्ये ॲडमिशन घेता येणार नाही। जर तुम्हाला बीएससी नर्सिंग या कोर्समध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता MH नर्सिंग सीईटी 2024 ही परीक्षा तुम्ही दिलेली असणं आवश्यक आहे। तर या ठिकाणी रजिस्ट्रेशनची आपण प्रोसेस पाहू शकतो। रजिस्ट्रेशनची प्रोसेस झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पेमेंटसाठी 1 दिवस एक्स्ट्रा देण्यात आलेला आहे। 11 ऑगस्ट 2024 पर्यंत विद्यार्थी पेमेंट करू शकतात आणि जी काही तुम्ही पेमेंट करणार आहात ती नॉन रिफंडेबल असणार आहे। त्यानंतर या ठिकाणी आपण डॉक्युमेंट अपलोडचं पाहू शकतो। 11 ऑगस्ट पर्यंतच विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट अपलोडसाठी वेळ देण्यात आलेला आहे आणि पब्लिकेशन ऑफ मेरिट लिस्ट म्हणजेच जेही विद्यार्थी बीएससी नर्सिंग या कोर्ससाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करतील अशा विद्यार्थ्यांची एक मेरिट लिस्ट म्हणजेच SML लिस्ट पब्लिश केली जाईल। त्यावरून तुम्हाला अंदाजा लागेल की बीएससी नर्सिंग या कोर्समध्ये ॲडमिशन घेण्यासाठी तुमच्या कॅटेगरीतील किती विद्यार्थी तुमच्या समोर आहेत, तसेच मेरिटनुसार तुमच्या समोर किती विद्यार्थी आहेत। तर अशा प्रकारे हा बीएससी नर्सिंगचा रजिस्ट्रेशन आणि पेमेंटचा शेड्यूल आहे। ज्याही गरजू विद्यार्थ्यांनी MH नर्सिंग सीईटी 2024 ही परीक्षा दिलेली असेल व नर्सिंग या कोर्ससाठी ॲडमिशन घ्यायचं असेल असे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात। या अनुषंगाने जर तुम्हाला आमची मदत हवी असेल तर तुम्ही पेड काउन्सिलिंग जॉईन करू शकता। पेड काउन्सिलिंगमध्ये अगदी तुमच्या रजिस्ट्रेशन पासून जे काही तुमचे पर्सेंटाईल आलेले आहेत त्या पर्सेंटाईलच्या नुसार चांगल्यात चांगल्या बीएससी नर्सिंगच्या कॉलेजमध्ये तुमचं ॲडमिशन मार्गी लावलं जाईल। ऑनलाईन पेड काउन्सिलिंगसाठी तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करू शकता। ऑनलाईन पेड काउन्सिलिंगची जी फीस आहे ती 6000 रुपये आहे। त्यामध्ये सर्व तुमची प्रोसेस पार पाडून विद्यार्थ्याचं ॲडमिशन मार्गी लावलं जाईल। या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। तुर्तास आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूया। धन्यवाद।